आणि स्वीटूच्या हातची पुरणपोळी खायची आहे बरं का मला पुन्हा एकदा. आपल्या घरी केली होतीस ना तू. काय चव आहे हिच्या हाताला. अशा लुसलुशीत पोळ्या कोणी बनवूच शकत नाही. आमच्या स्वीटूच्या हातची पुरणपोळी म्हणजे जगातली बेस्ट. हो खरंय. मावशी तुम्हाला एवढी खावीशी वाटत असेल तर आता पटकन करून आणते तुमच्यासाठी. थांब जरा. पुरणपोळी करते म्हणे. अगं आपल्या घरी आली की कर म्हणते मी. तिच्याकडे काय बघतेस. हे बघ, आईपेक्षा मावशी महत्वाची असते, कळलं ना. आता तुझी सगळी जबाबदारी माझी आहे. तुला घेऊन जायला आली आहे मी. अरे दादा. अरे नमस्कार. नमस्कार. कसे आहात भाऊजी. तुम्ही कधी आलात. बराच वेळ झाला. खूप गप्पा मारत बसलो. भिकूचा वडा पण खाऊन झाला. स्वीटूला न्यायला चाललीये मी. अगं एवढ्यात कुठे निघालीस. जेवल्याशिवाय सोडते होय मी तुला. हा अगं नाही नाही, उशीर होईल ग नलू. ही माझ्या वॉचमनच्या ड्रेसची पॅन्ट आहे. याला कुठे सापडली. याने कशी घातली. आता कामाला जाताना काय करू. काका पॅन्ट छान आहे. ही पॅन्ट तुम्ही कुठनं घेतली. नाही म्हणजे आय मीन ऍक्च्युली आमच्या सगळ्या सिक्युरिटी स्टाफच्या पॅन्ट सुद्धा सेम आहेत. सेम फॅब्रिकच्या आहेत. तुम्हाला ही मार्केटमध्ये कुठे मिळाली. ए काय रे, काही काय विचारतोस. अगं हो पण ही मीच करून घेतली होती. सो दॅट्स व्हाय आय नो. मला माहित नाही ही पॅन्ट तर. ते काय झालं, आमच्या अंबरनाथ स्टेशन जवळ एक दुकान आहे. तर जाताना मी ती पॅन्ट बघितली आणि मला ती आवडली. कापड खूपच चांगलं आहे ना. पण सरप्राइजिंगली सेम फॅब्रिक आहे. सेम टेक्स्चर डिझाईन आहे. सेम पॅन्ट ऍक्च्युली. अहो चहा घेणार का तुम्ही. नाही मला चहा नको. मला जरा निघायचं. मला खरंच तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडलं असतं. पण जरा महत्वाचं काम आहे. मला जावं लागेल. बर. आणि हो, मैत्रिणीचा पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही. निवांत गप्पा मारत बसा. नाही नाही, असं कसं जाणार. तो चालूच आहे पाहुणचार. येतो. ऐका ना. काय घरी शकू आलीये. ओम आलाय. त्यांच्याशी बोलायचं सोडून तुम्ही इतक्या रात्रीचं कुठे चाललाय. काल रात्री पण मित्राचं काहीतरी काम आहे म्हणून गेला होता ना. काम आहे तर काय करू मी. अहो ऐका ना. ती शकू स्वीटूला न्यायला आली. मला नाही पाठवायचंय स्वीटूला सध्या तिच्या बरोबर. तुम्ही बोला ना तिच्याशी. तुमचं ऐकेल ती. तुम्हा मैत्रिणींच्या मध्ये मला पडायचं नाहीये. तुला जे काही ठरवायचं असेल ते तू ठरव. म्हणजे तुम्ही जाणार आहात. तर काम आहे तर जायला नको का. हो पण ती. हे बघ, जाताना जास्त प्रश्न विचारू नकोस. चल, येतो. अहो रॉकी कुठे आहात तुम्ही. सकाळी गेला होतात. आता अंधार पडायची वेळ आली तरी आला नाही आहात. काय सगळ्या देवांचं दर्शन आजच करून येणार आहात का काय. नो नो बेबी. म्हणजे हा बेबी. हा बेबी. काय हा हा नाही नाही काय करतोयस. मॉम सकाळी जाताना काय म्हणाली होती. संध्याकाळपर्यंत परत येतो. आता किती वाजलेत बघितलं ना. बेबी हम लोग को बस निकल ही रहे थे. रास्ते में गाड़ी बंद पड़ गई हमारी. गाडी कुठे. इथेच हायवेला. तुला अक्कल बिक्कल आहे की नाही रॉकी. हा गाडी बंद पडली आणि तू काय कोणाला सांगितलं नाहीस. घरात एवढ्या गाड्या आहेत. एवढे ड्रायव्हर्स आहेत. एक गाडी
लोकेशन पाठव, मी गाडी आणि ड्रायव्हर पाठवतो. अरे नको 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 बेबी, मैं हूँ ना, वो मैंने मैकेनिक मिल गया है, वो कर दिया उसने काम. हम लोग निकल रहे, तो टेंशन मत लेना बेबी, मैं लेके आ जाऊंगा सब. अरे परत पाणी गेले बघा. चाळीच्या नळाला 24 तास पाणी असेल ना, त्या दिवशी मी पेढे वाटेल. हॅलो रॉकी, कुठे आहात तुम्ही? अरे बोला ना बेबी तेरे को, मैं आम्ही हायवेला निघालोय, येतोय आम्ही. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? ऍब्सोल्युटली नॉट बेबी, मतलब अरे मी कधी तुझ्याशी काही खोटं बोललोय का? मेरे को मालूम है ना बेबी तू कैसी है. काय बोलतोयस? कुछ नहीं बेबी, हम लोग आ रहे हैं, मैं हूँ, मेरे होते हुए तू टेंशन मत ले. मैं ओम और मम्मी जी को लेके आ जाऊंगा. हाँ लवकर या, मी वाट बघतेय. यस बेबी, लव यू. नमस्कार, मी दादा साळवी. आजपासून मी इथे ड्युटीवर. नऊची ड्युटी तुमची. वाजले किती? मलाही घरी जायचंय. नाही माफ करा, फॅक्टरी शोधायलाच वेळ झाला कल्याणमध्ये. मी आलो होतो वेळेवर, पण उशीर झाला. यापुढे असं होणार नाही, वेळेवर येईन मी. हा ठीक आहे. युनिफॉर्म कुठे आहे? आहे ना, घालतो. ठीक आहे. सिक्युरिटी रजिस्टर द्या, एंट्री करायची. रजिस्टर? अहो ते काय समोर आहे. साळवी, हो साळवी, काय करताय? लक्ष कुठे तुमचं? काय झालं? माझं काही चुकलं का? काय झालं? काही चुकलं का माझं? काय झालं? सर सर म्हणायचं. बॉस आहे की नाही मी इथे, आणि बॉस दिसल्यानंतर काय करायचं असतं? या बाहेर या, सांगतो तुम्हाला. बॉस दिसल्यानंतर काय करायचं असतं? बॉसला सलाम करायचं असतं. काय करायचं असतं? व्हेरी गुड. आणि तुम्ही आमच्या कंपनीचे नवे वॉचमॅन. मला बघायचं होतं तुम्ही या युनिफॉर्म मध्ये कसे दिसताय ते. आणि हे काय ड्रेस अर्धवट का घातलाय? ही कुठली पॅन्ट घातली तुम्ही? युनिफॉर्मची पॅन्ट कुठे आहे साळवी? ते शरद माझा भाऊ, हा, त्याने युनिफॉर्मची खालची पॅन्ट घातली होती ना, म्हणून. त्यांनी घातली होती म्हणजे? काय बोलताय तुम्ही साळवी? त्यांनी घातली तर मग काढायला सांगायची ना त्याला. त्याला सांगायचं बाबा मला नोकरीवर जायचंय. नाही, मी वॉचमनची नोकरी करतोय हे घरी नाही सांगितलं. का? फार वाईट वाटेल सगळ्यांना. म्हणजे हे असं काम मी याआधी कधी केलं नव्हतं ना. काय बोलताय साळवी? आता करताय ना हे काम, करताय ना काम, मग काम करताय तर लाज कसली त्यात? मी सांगणारच होतो, पण अचानक घरी पाहुणे आले, त्यामुळे मला बोलता आलं नाही. म्हणजे हा विषय नाही काढता आला. पण यानंतर उद्यापासून असं होणार नाही. मी युनिफॉर्म घालून येत जाईन. सॉरी सर. सॉरी काय? सॉरी म्हणून काय होणार आहे का? मला सुद्धा वर उत्तर द्यायला लागतात. आता मालविका मॅमला काय उत्तर देऊ मी? मॅडमना मी खरं सांगेन, यानंतर असं होणार नाही. की आता आपला परिचय म्हणून मी काय बोलत नाही. ते पाहुण्यांचं काय म्हणत होतात तुम्ही? बिट्टूला बघायला मुलगा वगैरे आला होता का? नाही, शकुताई, ओमकार, रॉकी रावांसोबत आले होते. ठीक आहे, तुम्ही जा, कामाकडे लक्ष द्या, आणि परत हे असलं चालणार नाही. हा, जा.
स्वीटू राहू दे मी वाढते. अगं मी वाढते. अरे मावशी भाजी ना एकदम मस्त झाली सॉलिड सुपर. आवडली का तुम्हाला? हो मग घ्या ना, अजून घ्या ना. रॉकी राव भाजीला कंपनी म्हणून पुरे आणलेत. या सगळ्या तुमच्या आहेत. पोटभर खा. घ्या. इतने टेंशन में बॉडी के लिए खाना खाया था. आज सच में पहली बार ऐसा लग रहा है कि मैं पेट के लिए खाना खा रहा हूँ. मजा है. अगं आमच्या घरी तळण वगैरे फारसं होत नाही ना. याला चमचमीत पदार्थ एवढे आवडतात. स्वीटूने थालीपीठ केली की तुटून पडतो. क्यों बेटा जी? हाँ मम्मी जी. अगं तू सुरुवात कर ना. गरम गरम आहे तसं खाऊन घे. काय झालं? तू जोपर्यंत मला प्रॉमिस करत नाहीस की मी स्वीटूला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते, मी जेवणार नाही. शकू तू जेवून घे मग बोल. त्यात काय बोलायचं? तुला फक्त सांगायचं आहे ना की हो स्वीटूला मी तुमच्यासोबत पाठवतेय. एकतर काल मला न सांगता तू तिला इथे घेऊन आली आणि आता हे असं वागतेस. काय समजायचं मी? तू काही समजू नको. सगळं जेव ना तू. नाही शकू का हट्टीपणा करतेयस? मग स्वीटू आमच्या बरोबर येतेय ना, पाठवतेस ना तू. तू दुसरं काही माग, पण हे असं काही वचन नाही देऊ शकत मी तुला. सध्या तिला पाठवायची घाई नाही करायची मला. का ग? असंच जरा समजून घे ना शकू. म्हणजे तू कारणही सांगणार नाहीयेस आणि मी समजून घ्यायचं? ठीक आहे, मग तूही समजून घे. मी जेवणार नाहीये. काय ग शकू? अगं मैत्रीण म्हणून एक साधं वचन मागते मी तुला, ते सुद्धा देणार नाहीयेस तू. मावशी जेवा ना. जेवायला नाही म्हणते ती. का? हो नाहीच जेवणार आहे मी. मला जेवायचंच नाहीये. मला जे हवंय ते तू देणार आहेस का? तुमच्या मैत्रिणींच्या भांडणाचा राग माझ्या हातच्या जेवणावर निघतोय. हे बरोबर आहे का मावशी? तुम्हीच सांगा. मैत्रिणीचा राग अन्नावर का काढताय? माझ्या हातनंही नाही खाणार? तुला कसं नाही म्हणणार? हॅलो हॅलो मॅम, मोहित बोलतोय. मोहित. अरे माहितीये, आता फोन का केलायस? मॅम एक महत्वाची न्यूज द्यायची होती मॅम. काय? मॅम तुमच्या जवळची माणसं तुमच्याशी कितीही खोटं बोलली तरी सुद्धा मी तुम्हाला कोणाला फसू देणार नाहीये मॅम. कोण जवळची माणसं? कोण खोटं बोलतोय? मोहित, कम टू द पॉइंट. तेच सांगतोय मॅडम. मला नेहमी तुमच्याशी इमानदार राहणं महत्वाचं वाटलंय आणि आयुष्यभर तेच महत्वाचं वाटत राहणार आहे माझ्यासाठी.
म्हणून मी आता इतक्या उशिरा तुम्हाला फोन केला मॅम. कट द क्रॅप अँड शूट नाव. येस मॅम. मॅम मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. मला चाहड्या करायला आवडत नाही. माझं ते नेचरच नाही. आपलं ते जमतच नाही मॅम. पण हे सांगणं मला अत्यंत महत्वाचं वाटलं म्हणून तुम्हाला सांगतोय मॅम. आपल्या मोठ्या मॅडम ओम सर आणि तुमचे रॉकी सर हे तिघेही देवदर्शनाला जातो असं सांगून गेले, पण ते वेगळ्याच दर्शनाला गेले होते मॅम. काय? कुठे? ते अंबरनाथला स्वीटूकडे गेले होते आणि आत्ताही बहुतेक ते तिथेच असतील. राजू गाडी काढ, आपल्याला अंबरनाथला निघायचंय. हो, तुम्हाला डिटेल्स जर पटत असतील तर आपण डील फायनल करू ना. ओके ओके, मी ठेवतो फोन. ओके, बाय 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 बाय. स्वीटू ऐक ना. स्वीटू हे बघ मला सांग ना, म्हणजे तू मगाशी जे म्हटलीस की तू आमच्या घरी परत येऊ शकत नाहीस, म्हणजे काय? मला कळलं नाही ते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला नलू मावशी अशी अचानक का घेऊन आली? म्हणजे काही प्रॉब्लेम असेल ना स्वीटू, तू सांगून टाक. काही प्रॉब्लेम नाही, आपण सॉल्व्ह करू ना. स्वीटू ऐक ना, माझी बोलणार नाहीयेस का तू? रागवलीस का? असं काय वाईट काही चुकीचं केलंय का? मी काही वागलो का असं? सांगून टाक मला. काय स्वीटू, एवढा वेळ लागतो चौकातल्या दुकानातून बडीशोप आणायला? घरी सगळे वाट बघतायच. मोहित, वेर आर यू? अरे मी काय हो, इकडे कुठे येत आहे? झोपायचंय मला. तिकडून जा. सर, रस्त्यात कोणी झोपतं का? What? मॅम कुठे तुम्ही? मॅम तुमचा आवाज इथे. तुम्ही सावकाश. अरे बापरे मॅम, सावकाश. God, dead end आहे. Disgusting, man. मॅम ह्या वस्त्यांना ना काही प्लॅनिंगच नसतं. कोणी कुठेही भिंत बांधतं, काहीही करतं. बहुतेक ना आपण रस्ता चुकलोय. आपण रस्ता हो, हे काय? ओ गॉड यार, एकतर या वस्तीमध्ये चालायला जागा नाही, सगळीकडे घाण आहे नुसती. कोणी कुठे कुठे झोपतं? इथे लाईट्स नाही, डायरेक्शनचे बोर्ड. हाऊ पीपल स्टे हिअर मॅन? टॉयलेट. हा, टॉयलेट. मी काय ते स्वीटूकडे जाणार नाहीये. तू जायचंस, माहिती ना तुला घर? मोहित, तुला घर माहितीये ना? तू जायचंस, ओम आणि मॉमला घेऊन यायचंस. मी गाडी पाशी आहे. येस मॅम. बरे, येते मी. या तुम्ही मुंबईला आलात की. हा, तब्येतीची काळजी घे तू. हा, आली का स्वीटू? चल. शकू, स्वीटूला नाही ग पाठवता येणार. का ग? काही कारण तर सांगशील? ते आम्ही तिच्या लग्नाचं बघतोय. त्यात घरातही तिची तितकीच गरज आहे. आणि लग्न झाल्यावर तिला इथे नाही ना राहता येणार. आता जो काही वेळ मिळतोय ना आम्हाला एकत्र, तो एकत्र घालवू. शिवाय तिला जवळच नोकरी सुद्धा मिळाली आहे चांगली. त्यामुळे नोकरीचाही प्रश्न सुटला. आणि तशी काही दिवसात सासरी जाईल माझी पोरगी. थोडे दिवस राहू दे मला तिच्या बरोबर. आणि तशी मुंबईची नोकरी काही दिवसापुरतच करायचं ठरलं होतं आमचं. तात्पुरतं तडजोड होती ती. आधीची दुसरी नोकरी होती ना, नंतर तुमच्याकडे कामाला लागली म्हणून जास्त दिवस राहू दिलं.
पण कायमची कशी राहणार तिथे ती? हो का? अशी तात्पुरती तडजोड होती का ती? तुझं बरोबर आहे सगळं. म्हणजे ती तुझी मुलगी आहे, माझी मुलगी थोडीच आहे कायमची माझ्याकडे राहायला. हरकत नाही. येऊ मग मी नलू.